नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। साकूर पठार भागातील पिंपळगाव देपा येथील कारभारी तुळशीराम अभंग यांच्या घराला लागली होती आग। साकूर येथील भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आदिक शेठ खेमनर यांनी दिला संकटात सापडलेल्या कुटुंबाला मदतीचा हात। संगमनेर तालुक्यातील साकूर गटातील पिंपळगाव देपा येथील कारभारी तुळशीराम अभंग कुटुंबियांच्या घराला आग लागून त्या आगीतून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अभंग कुटुंब संपूर्णपणे बेघर झालं असून या कुटुंबाला आज माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर पठार भागातील प्रसिद्ध उद्योजक आदिक शेठ खेमनर यांनी अभंग कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला व त्यांना धीर दिला। तसेच त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू भेट दिल्या, तसेच काही रोख रक्कम दिली। दान धर्म करण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये असते तोच व्यक्ती गोरगरिबांना मदत करत असतो, असे नेतृत्व म्हणजे प्रसिद्ध उद्योजक आदिक शेठ खेमनर यांनी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व साकूर पठार भागाचे नेते शंकरराव पाटील खेमनर यांच्या नेतृत्वाखाली या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे व त्यांनी सांगितलं आहे की संगमनेर तालुक्यातील सर्वांनी या कुटुंबाला उभी राहण्यासाठी ताकद द्यावी, कारण हे कुटुंब संपूर्णपणे बेघर झालं आहे। या कुटुंबाकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही। त्यांचे संपूर्ण घर, काही मौल्यवान वस्तू सर्व जळून खाक झाला आहे। त्यामुळे या कुटुंबाला शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळावी व यांचं घर उभं राहू, असं उद्योजक आदिक शेठ खेमनर यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। यावेळी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजचे मुख्य संपादक राहुल कुदनर यांनी या कुटुंबाची मुलाखत घेतली। त्यावेळेस हे कुटुंब पूर्णपणे बेघर झालेलं होतं। त्यांची बोलण्याची सुद्धा धमक होत नव्हती। त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही मोलमजुरी करून खातो, त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आम्ही कामाला गेलो होतो आणि अचानक घराला आग लागली। आमच्या घरामध्ये आम्ही मुलीच्या लग्नासाठी आणलेले पैसे, दागिने सर्व जळून खाक झालं आहे। काही धान्य होतं ते सुद्धा जळून खाक झालं। त्यामुळे आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। आम्हाला सर्वांनी मदत करावी व आम्हाला शासनाच्या माध्यमातून घरकुल मिळावं, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यावेळी त्यांचे हावभाव खूप वेगळ्या अवस्थेत होते। काल संगमनेर तालुक्यातील साकूर भागामध्ये बाळासाहेब थोरात यांनी भेटीगाठी दिल्या। प्रत्येक कुटुंबामध्ये सुखदुःखामध्ये बाळासाहेब थोरात यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे। संगमनेर तालुका हे स्वतःचं कुटुंब मानतात। त्यामुळे आता संगमनेरला आपला कोण आणि परका कोण हे समजायला लागले आहे। त्याचे हे जिवंत उदाहरण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने चित्रीकरणातून दाखवलं आहे। कारण संगमनेर तालुक्यामध्ये कुठेही काही जरी घटना झाली तर वेळेला धावून येणारा एकच नेता म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत। कारण 40 वर्षामध्ये संगमनेरकरांच्या मनामध्ये रुजवून नेतृत्व म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं आणि ते त्यांनी प्रत्यक्षात दाखवून दिलं आहे। काल त्यांना आमच्या मीडियाचे संपादक राहुल कुदनर यांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितलं की जनता जनार्दन आहे, त्यामुळे मला पराभवाचं काही वाटत नाही। तरी सुद्धा मी संगमनेरकर जनतेच्या सदैव पाठीशी उभा राहील। हार जीत चालू राहते, पण माणसाने आपलं काम करत राहायचं। नक्की एक ना एक दिवस त्याला यश मिळत असतं, असं त्यांनी सांगितलं आहे। व त्यांनी काल संपूर्ण साकूर पठार भागामध्ये भेटीगाठी दिल्या व झालेल्या प्रकरणाची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर निधी दिला जाईल, असे सांगितले आहे। आज साकूर येथील उद्योजक आदिक शेठ खेमनर यांनी पिंपळगाव देपा येथील अभंग कुटुंबाला घटनास्थळी भेट दिली असता जयराम शेठ ढेरंगे, माजी सरपंच लक्ष्मण कुदनर, चेअरमन रुपेश शेठ धुळगंड, युवा उद्योजक भागवत शेठ कुदनर, युवा उद्योजक माऊली शेठ खेमनर, संतोष ढेंबरे, कौशाबापू खेमनर, नामदेव खेमनर, बाबासाहेब मलगुंडे, भाऊसाहेब तुळशीराम गांजवे, पांडुरंग उंडे, रोहिदास उंडे, भीमा विठोबा खेमनर, बन्सी पाटील खेमनर, राजू पाटील खेमनर, विजय खरात, फारुख मोमीन सर, नवनाथ गांजवे, लहानू गांजवे, भाऊराव जाधव, नवनाथ खेमनर, तुकाराम उंडे, वासुदेव गुंडे, सरपंच ज्ञानदेव मेंढे तसेच समस्त ग्रामस्थ, माता, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहतात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आता सध्या आपण आहोत संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव या देपामध्ये।
या ठिकाणी आपण पाहत आहोत की हे जे अभंग कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाचं हे जे घर आहे हे घर पूर्ण जळून खाक झालं आहे। त्यांच्या ज्या अत्यावश्यक गरजा असतील किंवा अत्यावश्यक ज्या वस्तू होत्या, मौल्यवान वस्तू असेल, काही पैसे असेल, दागिने असेल, सर्व नष्ट झालं आहे। म्हणजे हे कुटुंब पूर्णपणे बेघर झालं आहे। तर आता या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते भगवान उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अधिकशेठ खेमनर या ठिकाणी आले आणि त्यांनी या कुटुंबाला काही आपण पाहत आहात की या ठिकाणी काही त्यांच्या अत्यावश्यक काही गरजा म्हणजे अत्यावश्यक काही वस्तू असतील, अत्यावश्यक काही किराणा असेल, तसेच काही रोख रक्कम असेल, या ठिकाणी त्यांनी या कुटुंबाला मदत केली आहे। तर सध्या आपण या कुटुंबाशी चर्चा करणार आहोत कशा प्रकारे या ठिकाणी या घराला आग लागली आणि हे कसं प्रकरण झालंय काय नाही आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी या कुटुंबातील काही महिला आहेत। ताई, या ठिकाणी ही आग लागली, कशामुळे आग लागली? काही माहीतच नाही, घरात फक्त दिवा लावलेला होता, काही हे नव्हतं आणि कशामुळं झालं ते काही माहीतच नाही। कामाला जायला होते ज्याचं ते सगळे हातावर करून खाणारे, काही कुणी करणारे नाही। हा छोटा भाऊ माझा आहे, तो असा छोटाची म्हणजे त्याचं तो करतो काम, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जातो, काम करून खातो त्याचं तो तिकडं साईडलाच आणि शाळा करतो त्याची त्याचं तो त्यांचंही कामाला जाऊन त्यांचं पोट भरते माझ्या आईवडील। अजून बाळासाहेब परत साहेबांती सगळे आले होते, जयश्री ताई सगळे येऊन गेले। दिलंय काही त्यांनी दिलंय, काही निधी दिलाय, कोणी दिलंय काही आतापर्यंत तुम्हाला काही भेटलंय का? हा भेटला ना, बाजार दिला ना, किराणाची आतापर्यंत तुम्हाला किराणा मदत झाली? हा दिलेली, किराणा दिलेला आहे, फक्त किराणा दिलेला आहे, किराणा दिला आहे। या ठिकाणी या कुटुंबातील पुरुष पण आहेत। नक्की बाबा काय झालं आणि हे जे घर आहे तुमचं पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, आम्ही बघितलंय खूप, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत काहीच राहिलं नाही तुमच्याकडे। काय झालं नक्की, काय झालं? भाड्यानं राहतो इथं आणि लोकांचं घरी हजारांचं घर आहे, आम्ही भाड्यानं राहत होतो। पण आम्ही सकाळी आवरलं, कुलूप लावलं आणि निघून गेलो कामाला। नंतर फोन आला, मग पोरग न्यायला आलं मला, आम्ही येऊन पाहतो तर सगळी जनता इजित होती इथं। अग्निशमन आणली, मस्त मोटरी चालू केल्या, पण काय हाती नाही लागत, सगळं जे व्हायचं त्याचं सगळं राग झाली। काही मौल्यवान दागिने होते का? हो, दागिने होते, पैसे, हो पैसे पण होते, याला घराला आणले होते, सगळे होते, पैसे दागिने सगळे होते, पुरीची पोत होती, माय पोत होती आणि पैसे पण घराला आणले होते। काही असं कोणी लावली का कशामुळे झालं असं काही? कोणी इथं आपल्या वादीचे नव्हते, कोणी सगळे कामाला जायला होते, इथं आपले कोणी वादी नाही, कोणी घरात काय झालं काहीच माहित नाही आम्हाला। पंचनामा झालाय? हो, पंचनामा झाला। या कुटुंबातील या ठिकाणी ही जे कुटुंब आहे अभंग कुटुंब पूर्णपणे बेघर झाला आहे। शासनाला विनंती करतो की ह्या शासनाच्या माध्यमातून या कुटुंबाला पूर्णपणे उभं राहण्यासाठी ताकद शासनाने द्यावी। आणि या ठिकाणी या कुटुंबाने आपल्या मुलाखतीतून सांगितलं आहे की आम्ही कामाला गेलो होतो, आम्हाला माहीत नाही कुणी आग लावली का आग लागली हे त्यांना अद्यापही माहीत झाली नाही आणि पंचनामा या ठिकाणी झालेला आहे। त्यानुसार म्हणजे प्रशासन आहे ते पण या ठिकाणी म्हणजे चौकशी चालू आहेत। तर या ठिकाणी आपण या कुटुंबाची पण मुलाखत घेतली आहे। तर या ठिकाणी जे आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि एक नाही का आपल्या मनातून जिद्द लागती काहीतरी मदत करण्याची, असे जे जिद्द दाखवणारे आपल्या सोबत आता या ठिकाणी अधिकराव खेमनर आहेत। त्यांनी या ठिकाणी काही अत्यावश्यक त्यांना लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या आहे। काही मौल्यवान रक्कम पण या ठिकाणी दिलेली आहेत। तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नमस्कार अधीक्षक, नक्की काय सांगाल या ठिकाणी आपण जी मदत केली आहे कशा संदर्भात आणि काय सांगाल? खऱ्या अर्थानं 25 तारखेला जी संगमनेर तालुक्यामध्ये या पिंपळगाव देपामध्ये साकोर पठार भागामध्ये पिंपळगाव देपा जे गाव आहे या गावामध्ये 25 तारखेला दुपारी या कारभारी पाटील अभंग यांच्या घराला जी 2 वाजता आग लागली ती ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। आताच्या ताईंनी बोलताना तिच्या डोळ्याचे अश्रू जर बघितले तर ही प्रत्येकाचं हृदय हेलवणारी गोष्ट आहे। आणि खऱ्या अर्थानं हेच आम्ही बघून कालच राज्याचे माजी महसूल मंत्री थोरात साहेब असो, पठार भागाचे नेते आमचे आदरणीय शंकर पाटील खेमनर असो, ते या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी देखील या ठिकाणी सांत्वनपर भेट दिली, काही त्यांना गरजेच्या वस्तू पुरवल्या आणि त्यांनी गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थानं या जळीत झालेल्या कुटुंबियाला सर्वसामान्यांनी जी मदत होईल ती मदत या ठिकाणी येऊन केली पाहिजे अशी हाक दिली होती। आणि तो आधार घेऊन खऱ्या अर्थानं आम्ही आज इथे या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही देखील फुलाची पाकळी म्हणून या कुटुंबियाला थोडासा किराणा काही, उबदार कपडे काही, रोकड रक्कम काही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं मीच देखील सर्वसामान्य जनतेला ह्या निमित्ताने असं सांगू शकतो का या कुटुंबियाला जास्तीत जास्त अशी जेवढी मदत देता येईल
तेवढी या ठिकाणी दिली पाहिजे. आम्ही देखील ताई या ठिकाणी तुम्ही सांगितलं त्या प्रकारे घरकुल माध्यमातून आम्ही देखील तुमच्यासाठी प्रयत्न निश्चित थोरात साहेबांच्या माध्यमातून आदरणीय शंकर पाटील खेमनार यांच्या माध्यमातून घरकुलाच्या याच्यातून कसं शक्य होईल ते घर देण्याचा प्रयत्नासाठी आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करू आणि तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त जी मदत होईल तेवढी देण्याचा प्रयत्न करू आणि सर्वसामान्यांनी देखील तुम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो. कारण ते या गावचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरातले पुजारी आहे. त्यांनी सांगितलं, त्यांनी धान्य दाखवलं, ते बघितल्यानंतर खरोखरच प्रत्येकाच्या काळी झेलावणारी ही गोष्ट आहे. तेव्हा जास्तीत जास्त मदतीचा ओघ या ठिकाणी येईल यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. तुम्हाला पुन्हा आहे तसं उभं करण्यासाठी प्रयत्न करत राहू असा मी शब्द देतो. या ठिकाणी आपण बघितलं की आपल्याला या ठिकाणी या कुटुंबाला उभं करण्यासाठी जी ताकद आहे ती ताकद या ठिकाणी अधीक्षक खेमनर यांनी दिली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं आहे की या संगमनेर तालुक्यामध्ये कुणी जर असेल इच्छुक तर त्यांनी या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करावी आणि शासनाकडे पण त्यांनी प्रयत्न करावेत आणि शासनाने सुद्धा या कुटुंबाला हे बेघर झालेलं कुटुंब आहे याला पूर्णपणे उभं करण्यासाठी ताकद द्यावी. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, संगमनेर, पिंपळगाव देपा. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.